सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का, आपल्या जीवनातील धावपळीच्या दिवसामध्ये काही क्षण थांबून आत्म्याला शांती देण्याचं महत्त्व किती आहे आणि त्याच शांतीसाठी अनेक लोक करत आहेत एक अद्भुत प्रवास, तीर्थयात्रा. ही फक्त प्रवास नाही, ही आहे आपल्या आत्म्याला पवित्र करण्याची, आपल्या मनाला शुद्ध करण्याची आणि आपल्या जीवनाला अर्थ देण्याची संधी. चला तर मग आज आपण जाणून घेऊया तीर्थयात्रेचे गूढ आणि महत्त्व, ज्या प्रवासातून मिळतो आत्म्याचा प्रकाश आणि पापांचा नाश. तीर्थस्थळावर जाताना कसं मन शांत होतं. प्रार्थना, ध्यान, पवित्र जलाने स्नान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो. पाप क्षालन होतं. भागवत पुराण आणि विष्णू पुराणानुसार तीर्थस्नानाने पाप नष्ट होतात, आध्यात्मिक शांती मिळते. उदाहरणार्थ म्हणजे आता आपल्याला गंगा, यमुना किंवा प्रयागराज येथे स्नान केल्याने काय होते, आध्यात्मिक लाभ मिळतो. धार्मिक, सांस्कृतिक अनुभव येतात. तीर्थयात्रेमध्ये मंदिर, पर्वत, नद्या, उत्सव या सगळ्यांचा अनुभव आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे काय होते, आपल्याला संस्कृतीची ओळख होते, परंपराचा आदर वाढतो. कुटुंबासोबत यात्रा केल्यानं काय होतं, नातं घट्ट होतं, सामाजिक बंध निर्माण होतात, समाजातील लोकांशी प्रेम, सेवा, एकात्मतेची भावना निर्माण होते. आपण चालणं, प्रवासामध्ये, यात्रेमध्ये आपल्याला मंदिरापर्यंत जायचं असलं तर थोडंसं चालावं पण लागतं. त्याच्यामुळे काय होते, पर्वत असतात काही काही ठिकाणी, उंच चढावं लागतं, नदी स्नान. त्याच्यामुळे काय होते की शरीर तंदुरुस्त राहतं. वेदकालीन लोक नद्यांकडे, पर्वताकडे आणि पवित्र स्थळाकडे प्रवास करत होते. ऋषी, मुनी, संत, राजे, महाराजे आधीपासून तीर्थयात्रा करत होते. स्कंदपुराणात तर तीर्थस्थानाचं महत्त्व आणि भेट देण्याचे नियम विस्ताराने सांगितलेले आहेत. संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि बरेच अशी इतर भक्तांनी तीर्थयात्रा करून भक्तीचा प्रसार सुद्धा केलेला आहे. भागवत पुराणामध्ये तीर्थस्नानाने पाप नष्ट होतात आणि भक्ती वाढते असं स्पष्ट सांगितलेलं आहे. पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने काय होतं, मोक्ष मिळतो. विष्णू पुराणामध्ये तीर्थयात्रेचा उल्लेख करून सांगितलेला आहे की देवभक्त तीर्थावर जाताना आत्मा शुद्ध होतो आणि जीवनातील संकटे सुद्धा दूर होतात असंही सांगितलेलं आहे. स्कंदपुराणामध्ये तीर्थपुराण म्हणून ओळखलं जातं. स्कंदपुराण तर विविध तीर्थस्थानाचे महत्त्व, त्याचे लाभ, त्यांना भेट देण्याचे नियम येथे विस्ताराने दिले आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे की तीर्थयात्रा केल्याने शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्ध होते असं सांगितलेलं आहे. ब्रह्मांड पुराणामध्ये तीर्थयात्रा केल्यास पापांचा नाश होतो आणि धर्म मार्गात प्रगती होते असं सांगितलेलं आहे. तीर्थयात्रा म्हणजे फक्त एक धार्मिक अनुभव तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आपल्या परंपराचा सन्मान आहे. पर्वत चढताना, नदीच्या किनाऱ्यावर चालताना किंवा हे आपल्यासोबत तर चालताना आपल्याला वाटतं की आपल्या पूर्वजांची संस्कृती, आस्था आपल्या सोबत आहे असंच आपल्याला वाटतं. हे आपण असा अनुभव सुद्धा आपल्याला येतो. तीर्थयात्राचं महत्त्व अनेक पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ही तीर्थयात्रा फार जुनी परंपरा आहे. तीर्थयात्रा म्हणजे काय, मन, आत्मा आणि शरीराची शुद्धीकरणाची साधना आहे. तीर्थयात्रेची खरी शक्ती आपल्या अंतर्मनाला जागृत करणारी, जीवनाला अर्थ देणारी आहे. तीर्थयात्रा केवळ प्रवास तर आहेच आहे, त्यासोबत आध्यात्मिक साधना आहे. आपण देवाजवळ जातो, तिथे पापांचा नाश होतो, जिथे मन शांत होतं आणि जीवनात नवी ऊर्जा येते. शरीर, मन आणि आत्म्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.